खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। बातमी आहे, राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार होईल। लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहोत। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या बँक खात्यात डिसेंबर पर्यंतचे पैसे जमा झाले असतील, पण जानेवारीचा हप्ता कधी येणार, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर आता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पैसे वाटप कसे सुरू होत आहे, आज किती जिल्ह्यात जमा होणार, उद्या किती जिल्ह्यात जमा होणार, सर्व काही व्यवस्थित असे अपडेट बघण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत हा लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला मात्र ऑल वरती टाकून ठेवा, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर चला आता पैसे वाटप सरकार कशा पद्धतीने करणार आहे, आज किती जिल्ह्यात पैसे येणार, किती बँकेत पैसे सर्वात आधी जमा होणार आणि 2 हप्त्याचे पैसे आज वाटप होत आहेत का, याबाबतची सर्व अपडेट आता आपण पाहूयात। बघा आता लाडक्या बहिणींनो, आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत ते तुम्हाला सर्वात आधी एकदा सांगतो। बघा आता सर्वात आधी आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वाटप नेमकं कशा पद्धतीने आहे ते देखील आपण बघणार आहोत। त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने आता 6000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। होय, तुम्ही म्हणत असाल एवढी मोठी रक्कम कसं काय, तर होय, आता सरकार काही बहिणींना 6000 देणार आहे। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे पुढच्या 3 ते 4 दिवसाच्या तुम्ही पण केले तर तुम्हाला पण 6000 रुपये मिळू शकतात। बघा आता 6000 रुपये देण्यामागचं कारण म्हणजे लाडक्या बहिणीला हप्ता मिळण्यास उशीर झालेला होता। हप्ता भेटायला उशीर झाल्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या। मग आता बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकार डायरेक्ट बहिणीच्या खात्यावरती 1500 रुपये नाही तर डायरेक्ट 6000 रुपये देत आहे आणि याची पूर्ण घोषणा बघायला मिळत आहे। पण हे 6000 रुपये कोणाला मिळणार ते पण सांगतो। आणि जर हे तुम्हाला पण 6000 रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी काय करायचं ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि 6000 रुपयांचा मोठा फायदा आपला करून घ्या, हे पण तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। ही झाली पहिली बातमी। त्यानंतर दुसरी बातमी कोणती बघणार आहोत, तर दुसरी बातमी जानेवारी फेब्रुवारी हप्त्याचे एकत्र 3000 रुपये आता सरकार डायरेक्ट तुम्हाला 2 टप्प्यात देणार आहे। हे पैसे आज येणार आहेत की उद्या येणार आहेत हे एक तुम्हाला लगेच सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर आपण काय बघणार आहोत, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पैसे सर्वात आधी नेमके कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत, त्या 16 जिल्ह्यांची यादी एक तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल की 16 जिल्ह्याच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 16 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर डायरेक्ट जानेवारीचे 1500 रुपये, फेब्रुवारीचे 1500 रुपये हे तुम्हाला मिळून जातील। आणि काही बहिणींना तर अक्षरशः 6000 रुपयांची रक्कम, 6000 रुपयांचे हप्ते डायरेक्ट सरकार देणार आहे। हे पण तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी 2 कामे करावी लागतील। कोणती 2 कामे करायची ती पण आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर आपल्याला चौथी अपडेट आणि चौथी महत्त्वाची बातमी बघायची आहे, ती म्हणजे गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे। सरकार आता गॅस सिलेंडरचा हप्ता सर्वांसाठी सुरू करत आहे। अन्नपूर्णा योजनेचं नाव असून या योजनेच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आता 830 रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे। मग हे पण पैसे कसे मिळवायचे ही पण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार असून जे कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना ही सर्व माहिती बघायला मिळेल। या 4 महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला बघायला मिळतील। पहिलं म्हणजे 6000 रुपये कसे मिळवायचे, त्यानंतर 2 हप्त्याचे लाडकी बहीण योजनेचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये आज येणार की उद्या येणार, त्यानंतर कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे हे पण बघणार आहोत, त्यानंतर कोणत्या 8 बँकेत सर्वात आधी हे पैसे जमा होतील हे पण तुम्हाला दाखवणार आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा, कसा अर्ज करायचा व हे पैसे कसे मिळणार आहेत, कसे मिळवता येतील हे पण तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर चला सर्व काही माहिती आता आपण पाहूयात।
बघा आता लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आली, तर चला आता या ठिकाणी आपण सर्व बातमी जाणून घेऊयात. बघा आता मी तुम्हाला सांगत नाही तरी ते काय आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो. तर बघा आता लाडक्या बहिणीसाठी पैसे जाहीर. काही बहिणींना तर आता डायरेक्ट 6,000 रुपयांचा हप्ता सरकार देणार, तर काही बहिणींना 3,000 रुपये. याचं कारण म्हणजे बहिणी थोड्या नाराज झाल्या होत्या का, तर त्यांना हप्ता उशिरा मिळत आहे, म्हणून पण त्यांची नाराजी आता दूर करण्यासाठी सरकारने जास्त पैसे देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण हे कोणाला मिळणार ते पण बघा, इथे सरकारकडून देखील स्पष्टपणे आता पैसे वाटपाची घोषणा बघायला मिळत आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जानेवारी हप्त्याचे 1,500 रुपये, फेब्रुवारी हप्त्याचे 1,500 रुपये, हे 3,000 रुपये आता सर्वात आधी या 16 जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत. बघा नेमके कोणते जिल्हे आहेत ती पण यादी दाखवतो. आणि 8 बँकेत हे सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. बघा 8 बँकेपैकी कोणते एका बँकेत तुम्ही जर तुमचं खातं काढलेलं असेल तर आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. मग सरकार कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात करणार आहे, कोणत्या बँकेत सर्वात आधी सरकार पैसे पाठवणार आहे, हे 3,000 रुपये कसे जमा होणार हे देखील आता तुम्हाला लगेच सांगतो. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. बघा आलेल्या माहितीनुसार एक पण लाडकी बहीण आता नाराज होणार नाही. बघा बहिणीच्या चेहऱ्यावरती अखेर हसू आलेला आहे, कारण खूप दिवसानंतर आता सरकारच्या माध्यमातून मोठी रक्कम बघायला मिळत आहे. बघा सरकारची घोषणा झालेली असून 6,000 रुपये देखील आता पूर्ण वाटप केले जाणार आहेत. होय तुम्ही म्हणाल 6,000 रुपये सरकार कसं काय देत आहे, तर होय सरकार देत आहे. सरकारला कळालं आहे की लाडक्या बहिणीला हप्ता द्यायला खूप उशीर झाला आहे, त्यामुळे बहिणी नाराज झाल्यात. त्या आता सध्या स्थितीला खुश त्या नाहीयेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला जर आनंदी करायचं असेल तर त्यांना आता 6,000 रुपये देणं गरजेचं आहे. त्यामुळे आता तुमच्या बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6,000 रुपयांची थेट रक्कम आता वाटपासाठी मोठी घोषणा झालेले असून 6,000 रुपये पूर्ण वाटप हे तुमच्या बँक खात्यात राज्य सरकारच्या माध्यमातून आता होणार असल्यामुळे तुम्हाला एक मोठा दिलासा मिळू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी देखील आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका आणि कसली चिंता तुम्ही करू नका. ही एक सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपल्याला म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला आता या ठिकाणी पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे कोणते आहेत, कोणत्या 16 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, कोणत्या 8 बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत, पैसे आज येणार की उद्या येणार, आज रात्रीपासून वाटप होणार की उद्या सकाळपासून वाटप होणार, नेमकं काय अपडेट आहे सर्व काय आपण जाणून घेणार आहोत. सर्व माहिती आता तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगून टाकण्याचा प्रयत्न करेल. मात्र आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगा. तर चला पाहूयात. बघा आता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे. बघा आता लाडक्या बहिणींनो सर्वात आधी आपण कोणत्या 16 जिल्ह्यात पैसे वाटप सुरुवात होत आहेत ते बघूया. जर या 16 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यात बघा किती रुपये येणार, तर जानेवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये हे जमा होणार. त्यानंतर लगेच 1,500 रुपये फेब्रुवारीच्या हप्त्याचे जमा होणार. आणि एवढंच नाही तर राज्य सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही देखील मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार. असे टोटल पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार असून ही एक दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. असं देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये. त्यामुळे तुम्ही आता काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही, कसली चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा देखील आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील तुम्हाला सांगतो. आता यादीत कोणकोणत्या जिल्ह्याचं नाव सरकारने जाहीर केलंय ही देखील महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला बघायला मिळणार असून आता फक्त त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत माहितीचा हा व्हिडिओ बघण्याचं काम करा. बघा या ठिकाणी पूर्णपणे जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे. असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा आता पूर्ण पैसे वाटपाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे. बघा आता पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे आणि तिसरा जिल्हा कोणता आहे हे पण सांगतो. आणि कोणते 4 विभाग आहेत की त्या 4 विभागात सर्वात आधी सरकार डायरेक्ट 6,000 रुपयांचे हप्ते बहिणीच्या बँक खात्यात टाकणार आहे हे पण तुम्हाला आता दाखवण्याचं काम करतो. तर चला सर्व काय अपडेट आता या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेण्याचं काम करूयात. बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे. पहिला जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. आता लक्ष देऊन बघा जिल्ह्यांची नावं सांगत आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव
यादीत असेल तर डायरेक्ट पैसे जमवणार आहेत. बघा आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला जानेवारीचे 1,500 मंजूर केलेत, फेब्रुवारीचे 1,500 मंजूर होत आहेत. टोटल 3,000 रुपये कोणत्या क्षणी आता जमा झाल्याचा मेसेज येईल. मोबाईल वरती मेसेज आला की समजून जायचे पैसे आलेले आहेत. त्यानंतर बघा आता एवढंच नाही तर गॅस सिलेंडरची रक्कम 830 रुपये म्हणजे गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता देखील पूर्ण वाटप तुमच्या बँक खात्यात होणार आहे. पूर्ण पैसे वाटप सरकार देणार असून ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आली. गॅस सिलेंडरचे 830 रुपये पूर्ण तुमच्या बँक खात्यात वाटप होतील. तुम्हाला हे पूर्ण मिळून जातील. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. बघा हे पैसे आता सोलापूर जिल्ह्यात पण वाटप होणार आहेत. एवढंच नाही तर सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला पण आता काही बहिणीच्या बँक खात्यात 6,000 रुपयांचा हप्ता जमा होईल. सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही काही दिवसाच्या आत केली तर डायरेक्ट तुम्हाला आता 6,000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. जर तुम्हाला पण 6,000 रुपयांची रक्कम पाहिजे असेल तर मग त्यासाठी कोणतं काम करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही ती 2 कामे केली तर 6,000 रुपयांची रक्कम सरकार तुम्हाला पण देऊन टाकेल. मग आता त्यासाठी तुम्हाला फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण तुम्हाला नावं सांगतो. तर बघा यानंतरचा जिल्हा तो आहे या ठिकाणी बघू शकता हिंगोली जिल्हा. आता हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा केले जाणार आहेत. बघा हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो काळजी करणं सोडून द्या. बघा 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात आता येणार आहेत आणि अजून 1,500 फेब्रुवारीचे येणार आहेत. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 अशी टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार असून तुमच्या बँक खात्यात ही पैसे वाटपाची आता पूर्ण घोषणा सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. बघा आता हे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील आणि एक मोठा दिलासा नक्कीच तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो. त्यामुळे काळजी करायची नाहीये, कसली चिंता देखील तुम्हाला करत बसण्याची आता गरज पडणार नाहीये. हिंगोली जिल्ह्यात देखील आता पूर्ण पैसे वाटप सरकार करणार असून आतापर्यंतचा मोठा दिलासा देणारा निर्णय आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे पण सांगतो. आता हिंगोली जिल्ह्यामध्ये आता एवढेच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणार आहेत. गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वांना मिळतील. काळजी करू नका, सरकार सगळ्यांना देणार आहे. पण हे कसे मिळवायचे ते पण तुम्हाला आता लगेच सांगतो. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. म्हणजे काय होईल, गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये कसे मिळवायचे हे पण तुम्हाला 100% समजून जाईल. तर बघा आता सरकारच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं आहे आणि या जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण यादी बघूयात. आता मात्र राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी मोठी माहिती समोर आलेली आहे. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आता फक्त यादी बघा 16 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत आणि 8 बँकेत ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम येणार आहे आणि ही मोठी घोषणा देखील आता मानली जात आहे. कारण की बहिणीला तर जास्त हप्त्याची रक्कम भेटणार आहे. बघा आता ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना सर्वात आधी पैसे भेटणार. दुसऱ्या यादीत नाव आलं तर थोडे उशिरा पैसे भेटतील आणि तिसऱ्या यादीत नाव आलं तर पैसे तुम्हाला भेटणार नाहीत. असा आता मोठा नियम बघायला मिळत आहे. बघा आता पहिल्या यादीत ज्यांचं नाव येईल त्यांच्या बँक खात्यात जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 रुपये किंवा डायरेक्ट 6,000 रुपये अशी मोठी रक्कम सरकार देऊन टाकणार आहे. मग बघा पहिल्या यादीत नेमकं आता सरकार कोणाचं नाव घेत आहे ते पण सांगतो. आता 70 ते 75 लाख बहिणीचं नाव पहिल्या यादीत येण्याची शक्यता आहे. बघा आता 70 ते 75 लाख बहिणीच्या यादीत सरकारने तुमचं पण नाव घेतलं तरच तुम्हाला 2 हप्त्याचे 3,000 व 6,000 रुपये अशी रक्कम मिळू शकते. कारण की आता सरकारकडून पूर्ण पैसे वाटपाची यादी सर्व काही जाहीर होऊ लागलेला आहे. बघा आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये पाहिजे असतील तर या 75 लाख बहिणींच्या यादीत तुमचं पण नाव येणं गरजेचं आहे. मग चला आता या यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करायचं, कोणतं काम करावं लागेल ते पण तुम्हाला लगेच सांगतो. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. म्हणजे जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं तर डायरेक्ट जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 आणि गॅस सिलेंडरचे पण 100% 830 रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती आता येऊन जातील. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी
शक्यतो चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सरकार पहिल्या यादीमध्ये काय करणार आहे, इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीत 75 लाख बहिणीचं नाव घेणार आहे. किती? 75 लाख. त्यानंतर दुसरी एक यादी आहे, दुसऱ्या यादीमध्ये किती बहिणींचं नाव घेणार आहे, दुसऱ्या यादीमध्ये आता जे आहे ते उर्वरित जेवढ्या काय बहिणी राहतील, म्हणजे यामध्ये विचार जर केला तर 75 लाख बहिणींचं नाव घेतल्यानंतर बाकीच्या जेवढ्या काय लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणाऱ्या बहिणी आहेत त्या सर्व बहिणींचं नाव पुन्हा दुसऱ्या यादीत येईल. पण बघा दुसऱ्या यादीत नाव आल्यानंतर पण पैसे भेटतील, पण थोडा 2-3 दिवसाचा फरक पडू शकतो, 2-3 दिवसांनी उशिरा भेटतील. पण जर तुमचं नाव तिसऱ्या यादीत सरकारने घेतलं तर तुम्हाला काहीच पैसे भेटणार नाहीत. बघा आता सरकार तिसऱ्या यादीत देखील बऱ्याच बहिणींचं नाव घेणार आहे. ज्यांनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नसतील त्यांचं नाव तिसऱ्या यादीत येऊ शकतं. आणि जर तिसऱ्या यादीत तुमचं नाव आलं तर तुम्हाला कोणतेच पैसे भेटणार नाहीत. तुम्ही किती वाट बघा, तुमच्या बँक खात्यात हप्ता जमा होणार नाही. मग आता सर्व काही माहिती पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की पहिल्या यादीत नाव येण्यासाठी नेमकं कोणतं काम करावं लागेल, म्हणजे तुमचं नाव पहिल्या यादीत येईल. आणि पहिल्या यादीत नाव आलं की लगेच 3,000 जानेवारी फेब्रुवारीचे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% मिळतील. कोणतीच अडचण राहणार नाही. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मग चला कोणती 2 कामे करायची ती पण सांगतो, म्हणजे तुम्हाला सर्व पैसे व्यवस्थित मिळून जातील. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप अजून सुरू होत आहे, पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आणि बँकांची एकदा तुम्हाला यादी देखील दाखवतो. बघा आता स्पष्टपणे यादी आलेली असून पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे तालुके सर्व काही आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी बघू शकता. पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा. बघा आता वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत. बघा वर्धा जिल्ह्यामध्ये टोटल पैसे जमा होणार असून तुमच्या बँक खात्यात 1,500 रुपये अशी रक्कम आता येणार आहे. सध्या स्थितीला 1,500 रुपयांची रक्कम पूर्ण तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल. आणि एवढंच नाही तर 1,500 अजून फेब्रुवारीचे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. बघा आता हे 3,000 रुपये पैसे तुमच्या बँक खात्यात येणार असल्यामुळे एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच आता मिळू शकतो. तर बघा 1,500 आणि 1,500 हे 3,000 सरकारने देण्याची पण घोषणा केलेलीच आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे जिल्हे आणि बँकांची लिस्ट या ठिकाणी बघू शकता, स्पष्टपणे समोर आलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो. बघू शकता या ठिकाणी लिस्ट आलेली असून पुढील क्रमांकाचा जिल्हा मुंबई जिल्हा. बघा आता मुंबई या ठिकाणी पण पूर्ण पैसे जमा होणार आहेत. मुंबई, त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर अंधेरी एरिया असेल, हे सर्व एरिया आता एकाच टप्प्यात कव्हर होणार असून या सर्व एरियातील बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 आता जमा होऊन जातील. ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. बघा तुमच्या बँक खात्यात पैसे वाटपाची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आहे. पूर्ण पैसे येणार असल्यामुळे आता खुश झालेल्या आहेत. सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आता समोर आलेली आहे. बघा 16 जिल्हे व 8 बँकेत पूर्णची पूर्ण रक्कम जमा केली जाणार असून त्यामुळे एक मोठा दिलासा सर्वची सर्व लाडक्या बहिणींना मिळू शकतो. त्यामुळे आता ही गोष्ट सर्वची सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायची आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर झालेला आहे. बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे जिल्हे देखील सांगतो. बघा आता काही बँका पण आहेत. यातील पहिलीच बँक आहे तुम्हाला सांगतो बँक ऑफ बडोदा. या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर हप्ता जमा होईल. बघा आता बँक ऑफ बडोदा मध्ये देखील पूर्णची पूर्ण आता रक्कम येणार असून तुमच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा केले जाणार आहेत. बघा आता ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बँक आता जी आहे ती मोठी घोषणा म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. या बँकेत पण पूर्ण पैसे वाटप आता सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. अशा प्रकारचा सर्वात मोठा निर्णय आहे. तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होते. अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. आणि कोणती 2 कामे करायची आहेत तर पहिलं काम आणि दुसरं काम कोणतं करावं लागेल जेणेकरून तुमच्या बँक खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे जमा होतील. आता चला ते पण तुम्हाला एकदा सांगतो.
बघा आता सरकारच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार पहिलं काम E-KYC. बघा आता E-KYC चं पण तुम्हाला काम करायचं आहे. E-KYC काम करून घ्या जेणेकरून पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. E-KYC देखील करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे. आपला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का हे तपासा. बँक खात्याशी संलग्न आहे का हे तपासा. जर नसेल तर करून घ्या. जर हे तुम्ही केलेलं नसेल तर बघा पैसे मिळणार नाहीत, कोणतीच रक्कम तुम्हाला भेटणार नाही. आणि आता सरकार 6,000 रुपये कोणाला देत आहे ते पण सांगतो. सर्वांनाच भेटणार आहेत की निवडक महिलांना देत आहे, तर चला ते बघायचं असेल तर व्हिडिओ लक्ष देऊन पहा. आता 6,000 रुपये सरकार देणार आहे, ते म्हणजे E-KYC. ज्यांनी आधी केली नसेल त्यांनी आता जर E-KYC केली असेल तर त्यांना रखडलेले हप्ते भेटणार आहेत. नोव्हेंबरचे राहिलेले 1,500, डिसेंबरचे राहिलेले 1,500, जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारीचे 1,500 असे टोटल 4 हप्त्याचे 6,000 रुपये पूर्ण तुमच्या बँक खात्यात राज्य सरकारच्या माध्यमातून आता वाटप होणार आहे. ही एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटपाची ही एक आतापर्यंतची घोषणा असून सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा मोठा महत्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट आपण पाहण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी आता तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. रोज अशाच महत्वाच्या अपडेट आणि बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. धन्यवाद.